नमस्कार. पार्लरवाली निरूपाचा ज्या पद्धतीने अपमान करत असते ते बघून मीराचं रक्त अगदी खवळलेलं असतं. तिला खूपच राग आलेला असतो. मीरा खूपच चिडचिड करत असते. त्यावेळेला मीरा देविकाला म्हणते, देविका बघितलंस, आज तुझ्यामुळे बाईसाहेबांवरती ही वेळ आली आहे. काय गरज होती हे सर्व करायची? तुला एकदासुद्धा बाईसाहेबांना विचारून हा निर्णय घ्यावासा वाटला नाही? देविका, तुला कोणी अधिकार दिला? बोल देविका, बोल, मला उत्तर पाहिजे. तेव्हा लगेच देविका म्हणते, प्लीज समजून घे ना मीरा, हा विषय आपण घरी गेल्यावरती बोलूया. तेव्हा मीरा बोलते, का? हा विषय आपण घरी गेल्यावरती का बोलायचा? देविका, मला समजलं पाहिजे, बोल ना. तुझी आता इथे लाज जाते का देविका? अगं देविका, ज्या बाईने स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही आणि तिचं राहतं घर गहाण ठेवलं आणि तुझ्यासारख्या बेअक्कल मुलीला तिने पैसे जमा करून तुला हे पार्लर उघडून दिलं आणि तू मात्र त्या बाईला विचारलंसच नाहीस. तुला हे पार्लर विकताना तिला एकदासुद्धा विचारावंसं वाटलं नाही? देविका, मला खरंच तुझी कमाल वाटते. मुळात तू मालकिनीला न विचारता पार्लर विकण्याचा निर्णयच कसा काय घेतलास? आणि तुला कुणी अधिकार दिला? त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, धूमकेतू, अगदी बराबर बोलतेस तू. या देविकाला आहे ना प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे करायचं असतं. पण आता मात्र मला कळून चुकलंय, ही देविका काय लायकीची आहे ती. तेव्हा लगेच मोठ्याने देविका बोलते, सत्या, माझ्यावरती आवाज नाही चढवायचा. कोण समजतोस कोण तू स्वतःला? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, आवाज खाली देविका. तेव्हा लगेच मोठ्याने ती पार्लरवाली बोलते, काय चाललंय काय तुमचं? तमाशा करायला हे काय तुमचं घर नाही आहे? माझं पार्लर आहे आणि इथे कस्टमर येतात, प्लीज तुम्ही इथून निघून जा. तेव्हा मीरा बोलते, बाई, समजतं आम्हाला, पण काय आहे ना, पण माणुसकीच्या नात्याने तरी जरा विचार करा. अहो, तुमच्यापेक्षा त्या वयाने किती मोठ्या आहेत या गोष्टीचा तरी विचार करायचा ना. बसल्या त्या तुमच्या खुर्चीवरती तर काय झालं? एवढं ढकलून द्यायची गरज नव्हती. मायेनं सुद्धा त्यांना सांगता आलं असतं ना. पण तुम्हाला मात्र कसं वागायचं तेच कळत नाही ना. त्यावेळेला लगेच ती मालकीन बोलते, तू शिकवणार का मला मी कसं वागायचं आणि कसं नाही ते? आणि माणुसकीच्या गोष्टी मला नको सांगूस. ते तुझं तू बघ आणि इथनं तुझ्या या सासूला घे आणि चालती पड. तेव्हा लगेच सत्या बोलतोय, जास्त तोंडातून शब्द काढू नकोसा. कोण समजतेस कोण ग तुला? खरं सांगायचं तर या पार्लरची मालकीन आत्ता झालेस ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, जाऊ देत ना हो, यांना माणुसकीची भाषाच कुठे कळते, तर या माणसांशी बोलून उपयोग आहे. खरं सांगायचं तर या माणसाशी बोलण्यात अर्थच नाही. आणि तुम्ही तर आता हा विषय सोडून द्या, कारण मला तरी असंच वाटतंय की ही बाई कधीच समजून घेण्याच्या लायकीचीच नाही आहे. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते, मीरा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मीरा, आपण घरी गेल्यानंतर बोलूया का? तेव्हा लगेच मीरा बोलते, नको, मला या विषयावरती काही एक वाद नको. आणि ओ बाई, तुम्ही माझ्या सासूची माफी मागा. तेव्हा लगेच ती बोलते, काय बोललीस तू? तुझ्या या सासूची माफी? आणि मी? तुला काय डोक्यावरती पडल्याचे वेड वगैरे लागलेत की काय? तेव्हा लगेच मीरा बोलते, सांगितलं तेवढं करा. तुम्ही माझ्या सासूची ज्या पद्धतीने वागलात ना, ती पद्धत चुकीची होती. त्यासाठी तुम्हाला त्यांची माफी मागावीच लागेल. तेव्हा ती बोलते, अगं दीड दमडीची लायकीसुद्धा नाही या बाईची आणि मी हिची माफी मागायची? गेली उडत. तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो आणि मीरा सणसणीत अशी थोबाडीत पार्लरवालीच्या लगावते आणि पार्लरवालीला बोलते, हिम्मत कशी झाली तुमची माझ्या सासूची असं बोलायची? लायकी तरी आहे का तुमची? जरा वागताना बोलताना नीट विचार करत जा, कारण तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मला. तुमचं वागणंच मुळात चुकीचं आहे. तुम्ही हे असं नाही वागलात ना तर बरं होईल. मी सगळं सहन करीन, पण माझ्या कुटुंबाबद्दल असं घाणेरडं बोललेलं मी सहन करणार नाही. तेव्हा लगेच ती पार्लरवाली बोलते, तुझी एवढी हिम्मत? तुझ्या सासूने आणि आता तू माझ्यावरती हात उचललास? वॉचमॅन, लवकर आतमध्ये ये आणि या दोघींना धक्के मारून बाहेर काढ. तेव्हा मात्र
मीरा बोलते काही एक गरज नाही, आणि हात जर का लावलात ना तर पोलिसांना फोन करेन आणि तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन. काय आहे ना हो मॅडम, तुमच्या या वागणुकीला काहीच अर्थ नाही. पण देविका, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्यामुळे जो सासूबाईंना अपमान सहन करावा लागलाय ना, तो मी कधीच विसरणार नाही देविका, आणि याची शिक्षा मात्र तुला नक्कीच मिळणार. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, मीरा प्लीज, आणि प्लीज आई तुम्ही समजून घ्या, असा उगाच चुकीचा अर्थ काढू नका. तेव्हा मात्र निरूपा देविकाला जोरात पार्लरमध्ये ढकलते आणि म्हणते, देविका यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला. देविका मला तुझ्याशी बोलायचं नाही, तुझी लायकी नाही आहे माझ्याशी बोलायची. निरूपा मात्र खूपच रडकुंडीला आलेली असते, तिला खूप रडायला येत असतं. त्यावेळेला सत्या बोलतो, धूमकेतू निरूपाला घे आणि घरी चल. आणि निरूपा एवढूशा गोष्टींवरनं तू रडतेस? अगं तुझ्यासाठी असंच पार्लर कितीतरी मी खोलीन, चल आता, उगाच रडू नकोस. तेव्हा मात्र सत्याकडे निरूपा बघतच राहते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, बस झालं, आता मला कोणताच विषय ताणायचा नाही. कोण योग्य कोण चुकीचं ते मला चांगलंच समजलं. खरं सांगू का मीरा, सत्या, तुम्ही मला माफ करा. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाईसाहेब चला, आपल्याला घरी गेलं पाहिजे. आपण घरी गेल्यानंतर या सर्व गोष्टींवरती नक्कीच बोलू, पण आता मात्र हा विषय नको. आणि निरूपाला ते घेऊन जात असतात. त्यावेळेला देविका निरूपाकडे बघत असते. त्यावेळेला निरूपा देविकाला म्हणते, देविका चांगले पांग फेडलेस तू माझे, आणि देविका या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. एक नंबरची खोटारडी निघालीस देविका तू. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, बस झाला आता, आता मला हा विषयच ताणायचा नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. तर इकडे मीरा निरूपाला म्हणत असते, बाईसाहेब चला, गाडीत बसा, तुम्ही घरात चला, आपण नंतर काय ते बोलू. तेव्हा मात्र निरूपाला खूपच वाईट वाटलेलं असतं. त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो, निरूपा कळलं का तुला, तुझी ही सून कशी आहे ती. निरूपा म्हणूनच तुला मी समजवत असतो, जरा डोळे उघडे ठेव. पण नाही, तुला मात्र तुझ्यासारखंच वागायचं आहे ना निरूपा. बघितलं शेवटी काय झालं ते. निरूपा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस. खरं सांगायचं तर जरा तरी योग्य वागत जा ना निरूपा, आज तुझ्यामुळे हे सर्व चुकीचं वागणं आहे. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला लगेच देविका इकडे तिच्या पार्लरवालीला बोलते, तुम्ही जरा समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपासोबत जे काही वागलं गेलं ते योग्य होतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.